जवळपास 2 दशकानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणारे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत। कुठलाही झेंडा नाहीये, फक्त मराठी हाच अजेंडा आहे। या मथळ्याखाली ही सभा आजची ठेवण्यात आलेली आहे। मी सध्या वरळी डोमच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहे। इथलं वातावरण कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा आपण पाहतोय। पोलिसांचा सगळ्यात आधी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बघा ठिकठिकाणी आपण पाहणार की ट्रॅफिक पोलीस आहे गाड्यांचं नियोजन करण्यासाठी, त्यासोबतच मुंबई पोलिसांचे जवान या ठिकाणी उभे आहेत। ते सुद्धा संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून आहे, कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील दखल घेतली जाते। बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। निमंत्रक उद्धव ठाकरे आहेत। आवाज मराठीचा, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी असा आशय आहे। आणि आवाज मराठीचा दुसरा बॅनर आपण पाहतोय या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, ज्यामध्ये राज ठाकरे हात जोडून सर्व मराठी जनास म्हणतात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निमंत्रक राज ठाकरे अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लागलेला आहे। मनसैनिक आणि शिवसैनिक दोन्ही या ठिकाणी एकवटायला आता सुरुवात झालेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। बघा पोलीस एकीकडे गाड्यांचं नियोजन करतायत, दुसरीकडे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। आणि या ठिकाणी नेमकं राज ठाकरे आता त्रिभाषा सूत्रीबद्दल किंवा महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुजराती व्यक्तींच्या आडमुठ्या भूमिकेबद्दल नेमकं काय भाष्य करणार आहे हे सुद्धा बोलणार असल्याची माहिती मिळते। सगळ्यात आधी आपण या ठिकाणी पाहणार आहोत की एक टोपीचा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, ज्यावरती मी मराठी अशा आशयाची जी टोपी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। बघा ही वेगळी टोपी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। जे पदाधिकारी कार्यकर्ते पोहोचत आहेत ते आज ही टोपी घालणार आहे आणि या टोपीच्या माध्यमातून एक आशय आणि एक संदेश जो आहे तो स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय की मराठीचा जो अभिमान आहे स्वाभिमान आहे तो कशा पद्धतीने जपायला हवं आणि त्यावर जर गंडांतर आलं तर नेमकी नेत्यांची भूमिका काय ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न ते बघा अभिजित पानसे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रसारमाध्यमांना निमंत्रण प्रसार माध्यमांना इंटरव्ह्यूज देत आहेत। आवाज मराठीचा म्हणून महाराष्ट्राचा जो भगवा मॅप आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय। कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा या मथळ्याखाली ही सगळी जी दृश्य ती आपण पाहतोय। बघा हा एंट्रन्स आहे, आवाज मराठीचाच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी अशा आशयाची जी कमान आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। विठुरायाचे फोटो आणि संत माऊलींचे फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि नेते पदाधिकारी यायला सुरुवात झाली आहे। किती आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये। थोड्या वेळात तुम्हाला दिसेल काय जल्लोष असेल तो। एक 10 वाजेपर्यंत वाट बघा। अतिशय जल्लोषात सगळे इथे विजयी महोत्सव साजरा करायला येतील। ढोल ताशा वाजत गाजत सगळे येतील। वेशभूषेमध्ये पण येतील। कार्यकर्त्यांना आज सकाळीच पोलिसांनी आपल्या ताब्यात मी गेलो होतो पोलीस स्टेशनला, त्यांनी चुकीच्या ठिकाणी तो काहीतरी घोषणाबाजी केली म्हणून घेऊन गेले। ते येतील आता इथे नक्कीच। आणि किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आज? रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसेल या सभेला? तुम्हाला दिसेलच गर्दी काय होईल ती, कारण स्वयंस्फूर्तीने येणारे लोक खूप आहेत। किती वेगळं आशादायी चित्र आहे। 2 दशकानंतर खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि स्वप्न पूर्ण झालं एक सर्वसामान्य मराठी माणसाचं म्हणावं। हा मराठी भाषेचा आणि मराठी माणसांसाठीचाच लढा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे। तसं आव्हान माननीय राज ठाकरे साहेबांनी केलं होतं आणि त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळतोय। मनसेचे नेते आहेत यशवंत किल्लेदार, ज्यांनी आपली भूमिका मांडली आहे। दादर परिसरामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य आहे आणि बाळा नांदगावकर साहेब पण या ठिकाणी पोहोचले। साहेब किती तर बोलत नाहीये सध्या, पण आपण पाहतोय या ठिकाणी अभ्यंकर साहेब आहेत। साहेब बोललो काय म्हणून झालं म्हणून सकाळपासून बोलतोय। उत्साह किती, एक शिवसैनिक म्हणून किती आनंद आहे? 100% हा जो GR काढला होता हिंदी सक्तीचा, त्या विरोधात सन्मान्य राजसाहेबांनी जो आवाज उठवला होता आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी, तुमच्यासारख्या वार्ताहरांनी, तुमच्यासारख्या TV चॅनल्सनी सगळ्या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेने जो विरोध एकत्र दाखवला आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना जो शिक्षण मंत्र्यांनी जाचक GR काढला होता तो त्यांनी मागे घेतला आणि त्याचा हा अराजकीय सोहळा जो आहे तो थोड्याच वेळात सुरू होईल आणि त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार असू। पण हा अराजकीय सोहळा जरी असला तरी बरेच कयास लगावले जातात की दोन्ही भावांनी निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक विरोधी पक्ष सक्षम होईल आणि दोन्ही भाऊ विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती अत्यंत सक्षमपणे मांडू शकतात। कसं असतं, आत्ता भविष्यात काय होणार आहे, काय घडणार आहे ह्याचा आम्ही महाराष्ट्र सैनिक विचार करणार नाही। आमच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो काय आमच्याकरता राजा आदेश असतो तो आम्ही मान्य करतो आणि त्याच्यावरती आम्ही कायम काम करत आलेलो आहोत। आमच्याकरता आजचा सोहळा हा खरोखर अविस्मरणीय असेल आणि हा अराजकीय असेल, अतिशय आनंददायक असेल। हा फक्त डोमपुरता मर्यादित नसेल, तर या महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आणि या देशातील काही कोटी लोक बघतील, कळलं का? आणि नक्की कोणालाही आनंद होतो। प्रत्येक वेळेला त्यांना राजकारणाच्या दृष्टीने बघू नका, परंतु जेव्हा 2 कुठलेही भाऊ एकत्र येतात, कळलं का, तेव्हा कोणालाही आनंद होतोच ना। कुठलाही तुम्ही दाखवतच ना की हे लग्नात आले, इकडे आले, कोणी
जगातले कुठलेही दोन भाऊ जेव्हा तुम्हाला कुठेही दिसतात तेव्हा तो आनंद होतो. त्यामुळे त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊया. त्याला कुठलाही राजकीय अर्थ काढायचा प्रयत्न करू नका, हेच तुम्हाला मी सांगेन. की राजभाषा काय असू शकते, कारण तुम्ही राजसाहेब ठाकरेंचं वक्तृत्व मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ते जे मांडतील, ते जे बोलतील ते नक्कीच उत्तम असेल, एक महाराष्ट्राला नवीन दिशा देणारं असेल, हेच तुम्हाला या निमित्ताने मी सांगेन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की अविनाश अभ्यंकर आहेत, ते सुद्धा दादरमध्ये मोठे नेते आहेत मनसेचे, आणि सगळी बघा ही पदाधिकाऱ्यांची टीम आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, ती सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली. आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. सूरज चव्हाण पण या ठिकाणी आहेत. सूरजजी, कसं वातावरण आहे? तुमचं स्वागत आहे. आणि किती आनंद उत्साह आहे आज. दोन्ही ठाकरे बंधू 2 दशकानंतर खरं तर एकाच व्यासपीठावर आहेत. हे आशादायी वातावरण म्हणावं महाराष्ट्रासाठी. आशादायी म्हणण्यापेक्षा विजयी वातावरण, इतकंच मी बोलतो या ठिकाणी. विरोधी पक्ष तयार होतोय महाराष्ट्रामध्ये असं म्हणावं. विरोधी का, सत्ताधारी पक्ष तयार होतोय. आणि 20 वर्ष दोन्ही भावांना एकत्र यायसाठी लागले, आणि याची वाट सुद्धा मराठी माणसाला पाहावी लागली. याचं शल्य कुठेतरी पोहोचणार आहे, पण आनंद देखील तितकाच आहे. नाही, आनंद आहे ना, आनंद आहे, नक्कीच आनंद आहे. पाहतोय नक्कीच आनंद आहे असं म्हणतायत. इतर पदाधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि थेट आतमध्ये जाणार आहोत. आणि ही सगळी जी बॅनरबाजी आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. बघा, अगदी आल्हाददायक वातावरण या ठिकाणी सध्या आहे, जे मी सुद्धा फील करू शकतो. आणि सगळ्यात पहिला बॅनर आवाज मराठीचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.